नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनलवर त्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सेवानिवृत्त धारकासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. अखेर मागण्या मान्य. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना ऐवजी केंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन योजना दिनांक 1 एप्रिल 25 पासून लागू करण्यात आलेली आहे. या संदर्भात केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाकडून महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. पेन्शन गणना प्रणाली सादर. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ऐवजी युनिफाईड पेन्शन योजना किंवा राष्ट्रीय पेन्शन योजना यापैकी एक पेन्शन योजना विकल्प निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. परंतु या दोन्ही पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना कोणत्या योजनेत अधिक लाभ मिळेल याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संशय निर्माण झालेली आहे. त्यामुळे वित्त विभागामार्फत NPS व UPS मधील पेन्शन गणना सरकारकडे सादर करण्यात आली आहे. सदर पेन्शन गणना लवकर सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केल्या जाईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पेन्शन विकल्प देताना या कॅल्क्युलेटर गणनेचा फायदा होणार आहे. याचा मुख्य उद्देश म्हणजे केंद्र शासन सेवेतील अनेक कर्मचाऱ्यांनी अद्याप पेन्शन विकल्प सादर केला नसल्याने कॅल्क्युलेटर सादर करण्यात आला आहे. सरकारी योगदानामध्ये वाढ. राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन व DA 10% योगदान कपात केले जाते, तर सरकारचे योगदान हे 14% 18.5% इतका वाढवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा लाभ NPS प्रणालीचा विकल्प देणाराचाच होईल. पेन्शन हमी. UPS पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर शेवटच्या 12 महिन्याच्या मूळ वेतनाच्या सरकारी रकमाच्या 50% रक्कम ही पेन्शन म्हणून दिली जाणार आहे. हा लाभ 25 वर्ष सेवा करणाऱ्यांना दिला जाणार आहे. यामध्ये किमान 10 वर्ष सेवा झाल्यांना किमान 10,000 रुपये इतकी पेन्शन मिळेल. त्यामुळे NPS प्रणालीमध्ये खात्रीशीर पेन्शनची हमी आहे. राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये मोठी रक्कम प्राप्त होऊ शकते, परंतु सदर रक्कम ही शेअर बाजार आधारित असल्याने जोखीम अधिक आहे. तर अशा प्रकारे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.